नमस्कार मित्रांनो, आज 1 जुलै आपण पाहत आहोत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा रिव्ह्यू। आजच्या भागात आपण पाहणार आहोत महेश अवनीला सांगतो की तो तिला डॉक्युमेंट्स काहीच देणार नाही, म्हणून आता अवनीचा मूड खूपच खराब होतो। तर राजा तिला बाहेर नेतो आणि तिथे जाऊन त्यांना पोलीस पकडतात। आणि मग काय होतं बघूया आजच्या भागात। त्याआधी जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, आजचा भाग सुरू होतो। आता अवनीने नवीन सिम कार्ड घेतलं असतं आणि अवनी आता धनेशला विचारते, तू पहिला फोन कोणाला केला असतास? तर त्यावर आता धनेश तिचा फोनच घेतो आणि म्हणतो, मी तुम्हाला लावूनच दाखवतो फोन। त्यानंतर काय होतं, धनेश फोनवर असा एकटाच बोलतो आणि म्हणतो, आई कशी आहेस तू? मजेत आहे ना? देवाकडे आहे म्हणजे मजेतच असशील। आई तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे। नाही ग, मला पहिला नंबर नाही मिळाला, त्याच्यापेक्षा पण भारी न्यूज आहे। आपल्या घराला एकीने बाईचा आशीर्वाद मिळालाय। धनेश आता मागे वळून बघतो आणि तो अवनीकडे बघत म्हणतो, एकदम फुलासारखी वहिनी मिळाली आहे। आता अवनीचे एक्सप्रेशन्स एकदम चेंज होतात, अवनीच्या डोळ्यात पाणी येतं। धनेश म्हणतो, आई तू जशी माया लावली असतेस ना, अगदी तशीच माया लावतीये माझी वहिनी। कधी कधी तर असं वाटतं ना की तूच आली आहेस का? आणि आपले अन्न आहेत ना, अन्न आपले सुधरून राहिलेत। रे काल त्यांनी अंडा भुर्जी बनवली सगळ्यांसाठी, नवलच आहे। आणि माहितीये का, आता मी जेवायला एकटा नसतो, माझ्या बरोबर वहिनी असतात। खरंच मित्रांनो, खूपच इमोशनल कन्व्हर्सेशन होतं। आणि पुढे आता धनेश फोनवर म्हणतो, आई ग मला तर फार जाम वाटत आहे, जाम भारी वाटतंय मला। माझी त्यात चौकशी करतात, कुठे गेला होतात, कोणासोबत होता? आता अवनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि अवनी रडायला लागते। पुढे आता धनेश म्हणतो, आई तुला आठवतंय का ते शाळेतली पोरं, ते नाही का खेळायला बोलवायची, तेव्हा बघ सगळी पोरं म्हणायची मी नाही येणार, मला भीती वाटते आईची। त्यावेळेला ऐकीने मला कळायचंच नाही की आईला का घाबरायचंय, आई तर आपली काळजी करते। अगं यशोदा पण असंच ओरडायचा, पण त्याने काही ओरडलं ना कोणाला काही फरकच नाही पडायचा। आता हे सगळं बोलताना धनेश पण रडत असतो। आता धनेश सांगतो, पण आई आता वहिनीचं धाक लय डेंजर आहे, त्या ओरडल्या की नाही तर घरातले काम असे पटकन होतात। अगं 2-2 वेळेला झाडू लागतो, दारासमोर रांगोळी काढली जाते, सगळ्या वस्तू जागच्या जागी आणि कपडे सुद्धा वेळेवर धुतले जातात। अगं मला तर गंमतच वाटून राहिली, मी उशीर आलो की मला विचारतात कुठे गेला होता, जेवला की नाही, काम भारी वाटून राहिलं आई। आता नेहमीसाठी काळजी करणारी वहिनी आली आहे घरी। चल ठेवू का, आता परत बोलू आपण, असं म्हणत धनेश त्याचे अश्रू जे असतात ते पुसतो। आणि अवनीला तर खूपच वाईट वाटत असतं, कारण तिला माहितीये की जेव्हा सगळ्यांना सत्य समजेल तेव्हा सगळ्यांना खूपच त्रास होणार आहे। असो तर आता काय होतं, धनेश आता फोन देतो अवनीला आणि म्हणतो, वहिनी सॉरी। अरे तुम्हीच रडायला लागल्या का? मला नव्हतं असं करायचं, सॉरी हा वहिनी। पुढे आता धनेश म्हणतो, तुम्ही लावा आता फोन, झालं माझं। कोणाला लावताय, लावा फोन। धनेश आता त्याचे डोळे वगैरे पुसतो आणि अवनी आता बाजूला येते थोडी। धनेश परत आता सॉरी म्हणतो आणि म्हणतो, मला तसं नव्हतं म्हणायचं। तर अवनी आता तिचे डोळे पुसते, स्माईल करते आणि मग धनेशचा कान धरते, त्याच्या केसावरनं ती हात फिरवते आणि म्हणते चल। आणि धनेश त्याच्या वहिनीला मस्त गोष्टी करत रस्त्याने नेत असतो। तर इथे आता सीन शिफ्ट होतो। राजा यशोदाच्या कन्स्ट्रक्शन साईटवर जातो। आता यशोदा विचारतो, काय रे राजा इकडे कसं काय? तर आता राजा म्हणतो, ते मला जरा बोलायचं होतं। आता यशोदा कामात असतो, यशोदा म्हणतो, बोल, ऐकू राहिलो मी। राजा आता तिथेच उभा असतो। आता यशोदाला समजतं की राजाला एकट्यात बोलायचंय। तर यशोदा साईडला येतो आणि म्हणतो, बोल राजा। राजा म्हणतो, दादा एक प्रॉब्लेम आहे। तर यशोदा विचारतो, काय झालं? आता राजा सांगतो, ते अवनी मॅडमला वाटतंय की तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहेस। आता यशोदाला समजतं, यशोदा म्हणतो, तूच सांगितलंस ना हे? राजा म्हणतो, त्याने काय फरक पडतो, आता ते काही महत्वाचं नाहीये। ऐक ना, तू ऐकणे जरा चांगले कपडे घालून येत जा, घरातून बाहेर पडत जा चांगले कपडे घालून। त्यावर आता यशोदा म्हणतो, चांगले कपडे? मग ह्या विटा सिमेंट रेती कपडे खराब नाही होणार काय? तर आता राजा म्हणतो, तसं नाही रे, म्हणजे घरातून बाहेर पडताना तू चांगले कपडे घाल आणि मग इथे आलास की तुझे कामावरचे कपडे तू घालू शकतोस। त्यावर आता यशोदा म्हणतो, राजा तुझ्या खोट्या बोलण्यापायी अजून काय काय करावं लागणार आहे ना, कायच माहिती। बरं ठीक आहे, आणखी काही? आता राजा म्हणतो, नाही काही नाही, पण ऐकीने अवनी मॅडम जरा टेन्शनमध्ये आहे, त्यांना काम करायचंय, म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल ना। आता राजा म्हणतो, यशोदा तू त्यांच्यासाठी नोकरी शोधणार का रे?
आता यशोदाला धक्काच बसतो. यशोदा म्हणतो मी? राजा म्हणतो हो, म्हणजे त्यांच्यासाठी तू मोठा कॉन्ट्रॅक्टर आहेस म्हणून ते विचारत होत्या. आता यशोदाला टेन्शन येतं. तो म्हणतो आता कसं करू मी, हे कशी शोधू नोकरी? तर राजा म्हणतो काही हरकत नाही, तू फक्त त्यांना सांग की तुला हे नाही जमणार. त्यावर आता यशोदा म्हणतो बरं सांगतो. खरं तर यशोदाला पण खोटं बोलणं पटत नसतं. तर राजा म्हणतो दादा थँक्यू हां, तू लईच समजूतदार आहे. त्यावर आता यशोदा म्हणतो ए राजा, तू पण जरा समजूतदार बन की. अरे खूप चांगले आहेत त्या, त्यांना नको फसवूस. राजा म्हणतो नाही नाही, मी त्यांना फसवत नाही आहे. तुला असं वाटत असेल तर मी आत्ताच त्यांना सोडून येतो, पण त्या कुठं जाणार? बघ दादा, त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहे. आता अवनी मॅडम आपल्याकडे आहे म्हणून तर त्यांना थोडं बळ मिळतंय रे. बघ ना, आपण आहे की नाही त्यांचं स्वप्न पूर्ण करूया, तसं मी त्यांना वचन दिलंय. मग बघू पुढे काय ते. त्यावर आता यशोदा म्हणतो हे बघ राजा, जोपर्यंत त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत तोपर्यंत तू खोटा बोलत असेल तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या दिवशी तू स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना तुझ्यावर प्रेम होईल या आशेने तर तू खोटा बोलला तर मी स्वतः त्यांना इथनंच जायला सांगेन. त्यावर आता राजा म्हणतो नाही दादा तसं नाही आहे, ते त्यांच्या स्वप्नासाठीच मी खोटं बोलत आहे. तर राजाला पण माहिती असतं कुठेतरी की त्याचा स्वार्थ आहे यामागे, म्हणून तो अवनीची मदत करतोय. आता राजा म्हणतो पण यशोदा असं पण होऊ शकतं की त्या स्वतःहून माझ्या प्रेमात पडल्या, म्हणजे ते शक्य आहे ना, तेव्हा काय करायचं? त्यावर आता यशोदा म्हणतो तू जा, अगाऊ बोलू नकोस, लय कामं पडले माझ्या मागे. तर राजा त्याचा गॉगल लावतो आणि निघून जातो. इथे आता रात्रीची वेळ असते आणि अवनी तिच्या वहिनीला फोन करते आणि सांगते की वहिनी मी अवनी, हा माझा नवीन नंबर आहे. त्यावर आता अवनीची वहिनी विचारते कशी आहेस तू? तर अवनी सांगते मी बरी आहे, पण वहिनी बाबा कसे आहेत आणि तुम्ही सगळे कसे आहात? त्यावर आता वहिनी म्हणतात अगं सगळे ठीक आहेत, पण मला सांग तू कशी आहेस, काय करतेस तिकडे? अगं मला तुझी काळजी वाटते ग, सगळं ठीक आहे ना तिथे? आणि हो तू खोटं बोलू नकोस, आम्ही व्हिडिओ बघितला. त्यावर आता अवनी म्हणते ऐक ना अगं वहिनी, मला छोटीशी हेल्प हवी होती. आता वहिनी म्हणतात बोल. त्यावर आता अवनी म्हणते मला एकीने माझी एक इम्पॉर्टंट बॅग हवी होती, त्यामध्ये माझे डॉक्युमेंट्स आहेत, माझे डिग्री सर्टिफिकेट सगळे आहे. अगं मी ते घरीच विसरले, ती बॅग मला हवी आहे. तर आता काय होतं, तिथे आता महेश येतो आणि सगळं बोलणं ऐकत असतो. आता वहिनी म्हणत असतात अवनीला की अवनी ड्रॉरमध्येच असेल तुझी बॅग, मी बघतेच. तर मागून आता महेश म्हणतो फोन स्पीकरवर टाक. आता वहिनी फोन स्पीकरवर टाकतात आणि आता महेश विचारतो अवनीला कशासाठी फोन केलायस? अवनी पण म्हणते मला माझे डॉक्युमेंट्स हवेत. तर महेश स्पष्टपणे सांगतो मिळणार नाही, घरातून पळून गेलीस ना तोऱ्यात. आता अवनीला त्रास होतो. अवनी म्हणते पुन्हा तेच? काय रे दादा, अजून किती वेळा हेच बोलणार आहेस तू? महेश म्हणतो मरेपर्यंत. आणि हो, या घरातून तुला काही एक मिळणार नाहीये, लक्षात ठेव. तर अवनी रिक्वेस्ट करते आणि म्हणते दादा प्लीज दादा माझे सर्टिफिकेट्स आहेत. तर परत महेश बजावून सांगतो मिळणार नाही. महेशच फोन कट करतो. अवनी बिचारी हॅलो हॅलो करते. तर महेशची बायको त्याला म्हणते ती सर्टिफिकेट्सच मागत होती ना? तर महेश म्हणतो आग लाव त्यांना आणि तिथून तो निघून जातो. तर दुसरीकडे आता जी अवनी आहे ती रडायला लागते. तिथे आता राजा येतो आणि विचारतो काय झालंय? अवनी आता काहीच बोलत नाही आणि ती परत रडायला लागते. आता राजा परत विचारतो काय झालंय मॅडम? तर अवनी राजाकडे बघते आणि काहीच बोलत नाही आणि ढसाढसा रडायला लागते. अवनी आता मोठ्याने रडत असते. राजा म्हणतो मॅडम हळू रडा ना, माझ्या घरच्यांनी ऐकलं तर मलाच दोषी ठरवतील, मलाच बोलतील. तर आता अवनी आवाज वाढवते तिचा आणि म्हणते आता पण रडू पण नाही का मी, तू जा इथून. आता आवाज ऐकून पटकन तिथे यशादादा येतो आणि विचारतो राजाला काय झालं? आणि यशादादा आता अवनीला विचारतो काय झालं, तुम्ही का रडत आहे? त्यानंतर आता यशोदा डायरेक्ट राजावर ब्लेम लावतो आणि तसंच होतं. आणि यशोदा म्हणतो काय रे राजा, काय केलंस तू, सांग काय केलंस? तर आता राजा म्हणतो अरे यशोदा गळा शपथ सांगतो मी त्यांना काहीच नाही केलंय, यांच्या रडण्यामागे माझा काहीच हात नाहीये. आता यशोदा अवनीला विचारतो हा खरा बोलत आहे का? तर अवनी आता काहीच बोलत नाही आणि परत रडायला लागते. आता यशोदा डोळे काढूनच बघतो राजाकडे. तर आता राजा घाबरतो आणि म्हणतो मॅडम सांगा ना त्याला, अहो मला कुठलं तो. अवनी काहीच बोलत नाही. तितक्यात तिथे आता धनेश पण येतो आणि म्हणतो काय झालं? ओ वहिनी तुम्ही रडून का राहिल्या? आणि धनेश पण आता राजालाच म्हणतो काय रे राजादा, काय बोललास माझ्या वहिनीला? तूच काहीतरी केलं असणार आहे.
ए राजादा, वहिनीला काही बोलायचं नाही हा तू. मी पाहणार नाही की तू वयाने मोठा आहेस तर. आता राजा म्हणतो अरे जो तो येतोय ते मलाच विचारतोय. अरे मी खरंच सांगतोय मी काहीच केलं नाही. अवनी आता उठून जाते तर आता यशोदा म्हणतो नाही राजा, असंच उगाच कोणी रडत नाही, तू नक्कीच काहीतरी केलं असणार आहे. आता राजा म्हणतो थांबा आणि तो अवनी जवळ जातो आणि म्हणतो हे बघा प्लीज प्लीज मॅडम, त्यांना तुम्ही सांगा की मी तुम्हाला काहीच नाही केलं. आधीच इथं टेम्परेचर वाढून राहिलं, त्यात पाऊस पडेन असं झालंय आणि आतावर माझ्यावरच बिल फाटायचं. प्लीज त्यांना सांगा हो मॅडम, यशोदा मला मारेल. तर आता यशोदा आणि धनेश रागातच राजाला म्हणतात तू इकडे ये आधी. राजा आता घाबरतो. आता राजा परत परत अवनीला रिक्वेस्ट करत असतो, पण त्यावर आता यशोदा म्हणतो इकडे तू पटकन. आणि यशोदा आता कॉलर पकडतो राजाची, त्याला साईडला घेऊन जातो. तर अवनी आता लगेच बोलते नाही राजाने काहीच नाही केलंय. आता राजा म्हणतो बघितलं का. पुढे अवनी सांगते मीच मूर्खपणा केलाय. धनेश विचारतो काय झालं वहिनी, काय केलंय तुम्ही. त्यावर आता अवनी म्हणते माझे सर्टिफिकेट्स, मी माझे सगळे सर्टिफिकेट्स घरीच विसरली. आता कसं होणार आहे, कशी स्वप्न पूर्ण होतील काहीच कळत नाहीये. आता राजा म्हणतो अरे बाप एवढंच ना. तर आता अवनी म्हणते एवढंच ना म्हणजे मला नोकरी कशी मिळणार आहे सर्टिफिकेट शिवाय. पुढे कुठे ऍडमिशन घ्यायची असेल तर कसं घेणार. आता माझी सगळी स्वप्न पूर्ण कशी होणार आहे. तर राजा म्हणतो मॅडम जगातला कुठलाच कागद तुमच्या स्वप्नांना थांबवू शकत नाही. मॅडम तुम्ही होप सोडू नका. आता अवनी चिडते आणि राजाला म्हणते गप रे, मला कसली होपही दिसत नाही आणि तोपही. तुम्ही प्लीज जा बरं इथनं, तुम्ही प्लीज सगळे जा, मला एकटं राहू द्या. आता यशादादा राजाला म्हणतो ए राजा चल चल, काय म्हणतायत ना त्यांना एकटं राहायचं. तर यशादा राजाचा हात धरतो, त्याला ओढू लागतो. तर राजा हात झटकतो आणि म्हणतो चल रे थांब जरा, त्यांना आपण अशा परिस्थितीत एकटं सोडून नाही जाऊ शकत. राजा आता अवनी जवळ जातो आणि म्हणतो मॅडम तुम्हाला टेन्शन आलंय ना, आणि या प्रॉब्लेमवर आपल्याला सोल्युशन पण काढायचंय. मग असं घरी बसून आपल्याला मार्ग सुचणार आहे का. तुम्हाला सांगतो टेन्शन आल्यावर असं एकटं घरात कोंडून नसतं राहायचं, बाहेर पडायचं फिरायचं. एकदा का वारा तोंडावर पडला की मन मोकळं होतं, एकदा हवेत गेलो की गोष्टी सुचायला लागतात. आता अवनी तिची मान डोलावते. राजा म्हणतो हे माझं नाही यशोदाचंच सांगणं आहे. आता राजा इथे पण थाप मारतो. तर यशोदा म्हणतो राजा म्हणतो काय यशोदा बरोबर ना. तर आता यशोदाला पण मान डोलावीच लागते. आता राजा इथे बरोबर स्वतःचा चान्स बघतो आणि म्हणतो मॅडम मी काय म्हणतो तुम्ही मस्तपैकी तयार व्हा, आपण छान लॉंग ड्राईव्हवर जाऊया. आणि राजा आता म्हणतो यशोदा जाऊ ना. तर यशोदा म्हणतो मला काय विचारत आहे, तिला विचार ना. आणि यशोदा आता कचरतच विचारतो तुम्हाला चालणार आहे का आता बाहेर जायला, आवडेल का तुम्हाला. अवनी म्हणते हो चालेल, नाहीतरी असं खोलीत बसून बसून मला कंटाळा आलाय आता. तर आता यशोदा स्वतःहूनच सांगतो आणि म्हणतो राजा घेऊन जा त्यांना बाहेर, त्यांना बरं वाटेल. आणि राजा तर खुशच होतो. जाताना राजा सांगतो मॅडम तुम्ही तयार व्हा, मी आहे इथंच. आणि बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सगळे बाहेर येतात. धनेश आता आरशात वगैरे बघतो. राजा म्हणतो ओय तू कुठं तयार होऊन राहिलास, कुठं चाललास. तर धनेश म्हणतो वहिनी बरोबर. राजा म्हणतो वहिनी बरोबर, काय येडायस का तू. तर धनेश म्हणतो मी असतोच की वहिनी बरोबर, मी जातच असतो ना. तर आता राजा म्हणतो नाही नाही, 3 तिघाडा काम बिघाडा, तू नाही यायचंस. 2 इजे कंपनी आणि 3 इजे कबाब में हड्डी, तू यायचं नाहीस. तर आता धनेश म्हणतो राजादा येऊ दे ना, तू आता रॉंग बोलून राहिला. तर राजा म्हणतो रॉंग बोल राईट बोल ते काही सांगू नको, तू अण्णांसमोर त्रिवार निषेध नोंदव, पण तू यायचं नाहीस. आता धनेश लाडीगुडी लावतो राजाला आणि म्हणतो येऊ देणार आहे सोबत, येऊ दे ना प्लीज. तर राजा म्हणतो नाही. तर तितक्यात तिथे आता पाण्या येतो काम करून, आणि कामावरून आल्यावर मस्तपैकी तो पलंगावर बसतो आणि म्हणतो यशोदा मस्तपैकी गरमागरम कडक मध्ये चहा टाक, असं एकदम फ्रेश वाटलं पाहिजे. तर यशोदा म्हणतो हा करतो की. आणि बघा मित्रांनो राजाच्या डोक्यात एक आयडिया येते. तर राजा म्हणतो हो दादा पाण्याला एकीने चहा दे. पाण्यास लवकर आलाय कामावरून, आणि राजा गपचूप जातो आणि पाण्याच्या बाजूची चावी घेतो त्याच्या गाडीची. आणि मित्रांनो आता पाण्याच्या लक्षात येतं. पाण्या आता राजाला म्हणतो नाशिकचा आशिक चावी ठेव, गॅरेजची गाडी आहे ती. आता राजा म्हणतो बरोबर आहे रे, पण माझं जरा काम आहे. त्यावर आता पाण्या म्हणतो हो काय, त्या गाडीच्या घशात साधं घोटभर पेट्रोल नाही टाकत तू. राजा म्हणतो अरे असं कुठे केलंय मी, अरे मी भरतो की पेट्रोल. काय रे यशोदा सांग ना याला. आता पाण्या सांगतो यशोदा तुला माहितीये का हा काय करतो, तर माझी गाडी हा घेऊन जातो
गाडीतलं पेट्रोल संपलं की गाडी तिथेच सोडून देतो आणि मग मला कॉल करतो. एक कॉल करून सांगतो की गाडी खराब झाली आहे. मी याला गाडी का द्यायची, सांग ना का द्यायची. राजा म्हणतो ते जाऊ दे रे, मला माहितीये एकदाच झालं होतं तसं, याच्या पुढे नाही करणार मी असं. तर पाण्या आता म्हणतो नाही नाही मिळणार. तर राजा आता पाण्याजवळ जातो आणि त्याला मस्तपैकी मस्का लावतो आणि म्हणतो ऐक ना रे, माझा भाऊ आहेस की नाही तू, मला अर्जंट आहे रे, दे ना गाडी, जरा समजून घे. तर आता पाण्या म्हणतो नाही अजिबात मिळणार नाही. तर आता यशोदा म्हणतो पाण्या आज गाडी दे. तर आता पाण्या म्हणतो काय रे यशोदा, याचीच का बाजू घेतो तू सारखी सारखी. तितक्यात तिथे आता अवनी येते तयार होऊन. आता यशोदा पाण्याला इशारा करतो आणि पाण्याला आता सगळं समजतं की राजा का बरं इतकं म्हणत होता गाडीसाठी. पाण्या आता राजाजवळ येतो आणि त्याला चिडवतो. त्याला हळूच आवाजात म्हणतो लॉंग ड्राईव्ह वगैरे, सुहाना सफर, अरे मौसम क्या बात आहे. आता सगळे जण बाहेर येतात आणि पाण्या इथे पण म्हणतो हळूच आवाजात राजाला, या टाइमाला गाडी देतोय वहिनी आहे म्हणून, पुढच्या वेळेला अजिबात चालणार नाही, गाडीत पेट्रोल टाकायचं. आता अवनी बघते आणि विचारते काय चाललंय, काही झालंय का. तर बघा मित्रांनो, तर राजा म्हणतो काही नाही. पाण्या म्हणत होता की आपण त्याची गाडी घेऊन चाललोय ना, तर पेट्रोल सुद्धा त्याच्याच पैशाने भर म्हणून, हो की नाही रे पाण्या, असंच म्हणत होतास ना. आता सगळे भाऊ एकमेकांकडे पाहू लागतात. तर राजा म्हणतो पाण्या काहीच काळजी करू नकोस, तू म्हणशील तसंच करणार आहे मी, चल दे पैसे, दे पटकन. तर पाण्या आता यशोदाकडे बघतो. तर यशोदा म्हणतो द्यावं लागेल आता. आणि आता काय होतं, राजा म्हणतो अरे दे पैसे. पाण्या आता राजाच्या हाती पैसे देतो, त्याची इच्छा नसते. त्यानंतर आता राजा पैसे घेऊन घेतो आणि अवनीला म्हणतो चला. आता अवनी म्हणते आपण बाईकने जाणार आहोत. तर राजा म्हणतो हो, गाडी जरा सर्व्हिसिंगला टाकली आहे ना म्हणून, तुम्हाला बाईकची काही अडचण नाही आहे ना. अवनी म्हणते तसं काही नाही, पण अरे पाऊस कधीही येऊ शकतो. तर राजा म्हणतो पावसातच तर मजा आहे बाईकवर फिरण्याची. आणि आता राजा म्हणतो पाऊस म्हणजे, तर धनेश म्हणतो रोमॅन्स. तर आता सगळेजण धनेशकडे बघतात. राजा आता रागातच बघतो आणि म्हणतो रिलॅक्स, पाऊस म्हणजे रिलॅक्स. आणि खूपच मजा येते या सीनमध्ये. राजा म्हणतो अवनीला आपल्याला रिलॅक्स व्हायला जायचं आहे, आपल्याला आपल्या संकटातून मार्ग काढायचा आहे म्हणून म्हणतोय, निघायचं का. तर आता जात असतात हे दोघे. तर धनेश म्हणतो ए राजादा त्या दुसऱ्या रस्त्याने जा बरं का. पाण्या सांगतो ए नाही नाही तिकडनं जाऊ नको, खूप खड्डे आहेत त्या रस्त्याने. तर आता काय होतं, धनेश आता हळूच आवाजात पाण्याला म्हणतो ए म्हणूनच म्हणून राहिलो ना मी, हे तो हसतो पण. तर यशोदा धनेशची मान पकडतो मागून. तर धनेश म्हणतो सॉरी. तर यशोदा म्हणतो राजा. तर राजा म्हणतो आलं लक्षात दादा, मी सरळ मार्गानेच जाणार आहे, टेन्शन घेऊ नकोस. राजा आता अवनीला बसायला सांगतो. अवनी आता बसणार असते तर राजाचं लक्ष जातं. राजा अवनीला म्हणतो बापरे तुम्ही मी दिलेल्या बांगड्या घातल्यात. अवनी म्हणते हो, या सूटवर छान दिसत होत्या म्हणून घातल्या. आता राजा मनातल्या मनात म्हणतो ज्या हातासाठी आणल्या होत्या ह्या बांगड्या त्याच हातात आहे, अजून काय पाहिजे. आणि राजा आता अवनीला म्हणतो छान दिसतायत. अवनी एका साईडने बसत असते. राजा म्हणतो दोन्ही साईडनं बसा ना कम्फर्टेबली. अवनी म्हणते नाही नाही नको, एका साईडनेच बरं, काही झालं ना तर पटकन उतरता येतो. तर आता तिघही भाऊ राजावर हसतात. आणि राजा म्हणतो ए काय हो मॅडम, तुम्ही पण मला यांच्या समोरच बोललात बरं. तर अवनी म्हणते सॉरी. राजा म्हणतो एवढा कॉन्फिडन्स माझ्या गाडीवर, रायडिंगवर माझ्या. अवनी म्हणते तसं नव्हतं म्हणायचं मला. तर राजा म्हणतो जाऊ द्या बसा. तर आता अवनी एक साईड बसते. मग आता यांची गाडी सुरू होते. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत राजा आणि अवनी एका शांत ठिकाणी बसले असतात. तर तिथे एक हवालदार येतो आणि अवनीला म्हणतो तुझ्या बापाला फोन लाव. अवनी म्हणते मी कशाला फोन लावू, माझा नवऱ्यासोबत असताना मी माझ्या बाबांना फोन कशाला लावायचा. अवनी तिचं मंगळसूत्र पण दाखवते आणि राजा अवनीकडे बघतच राहतो. तर मित्रांनो असा आजचा भाग होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला लेटेस्ट रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.